नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक खतरनाक ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता मुक्ता आणि सागर हे दोघेही सावनीच्या लग्नासाठी तयार तर झालेले असतात, पण मात्र ऐन वेळेला हर्षवर्धनने माती खाल्ल्यामुळे लग्नामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, त्याचप्रमाणे हर्षवर्धन मिहिकावर जबरदस्ती करताना सावनीच्या लग्नातच मुक्ता त्याचा कशाप्रकारे पर्दाफाश करणार आहे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सावनीसमोर जेव्हा हर्षवर्धनचा खरा चेहरा येणार, तेव्हा सावनी ही हर्षवर्धनची कशाप्रकारे वाट लावणार आहे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सागरला देखील हर्षवर्धनच्या त्या लग्नात जाण्याचा खूपच राग आलेला असतो, पण मात्र तो केवळ मुक्तासाठी हे सगळं करत असतो. मुक्ता त्याला कन्व्हिन्स करते की काही झालं तरीही आपल्या मिहीरची ती बहीण आहे, म्हणूनच आपल्याला त्यांच्या लग्नात गेलेच पाहिजे. आणि त्याच वेळेला इथे हर्षवर्धनचे वेगवेगळे प्लॅनिंग सुरू होतात. काहीही करून हर्षवर्धनला त्या सावनीबरोबर लग्न करायचे नसते, म्हणूनच तो मिहिकासोबत लग्नासाठी हे सगळं करत असतो. आणि त्यानंतर मग आता मुक्ताला जेव्हा हे समजतं, तेव्हा तिला या सगळ्याचा खूपच मोठा धक्का बसतो. आणि मुक्ता ठरवते की काहीही करून याच सगळ्या लग्नामध्येच हर्षवर्धनचा पर्दाफाश करायचा आणि त्याचं सगळं सत्य हे याच लग्नास सावनीसमोर आणायचं आणि त्याला पूर्ण सगळ्यांसमोरच एक्सपोज करायचं, हे मुक्ताने ठरवलेलं असतं. तर इथे या सगळ्यामध्ये आता मिहिका जेव्हा लग्नासाठी तयार झालेली असते, त्यावेळेला मुक्ता तिला काहीही बोलत नाही, कारण मुक्ताला माहीत असते की काहीही करून हर्षवर्धन हा तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. मुक्ताच्या सांगण्यावरून ती आता हर्षवर्धनच्या घरी वगैरे जाण्यास नकार देते. तेव्हा हर्षवर्धन विचार करतो की मी नेमकं काय करू जेणेकरून मला मिहिका येईल आणि काहीतरी घडू शकेल, आणि काही करून मिहिकाला मला मिळवून राहायचंच आहे, असा हर्षवर्धनने स्वतःचीच एक इरादा केलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आता तो विचार करतो की काही करून मला माझ्या सावनीला मिळवायचंच आहे. त्यानंतर मग आता मुक्ता या सगळ्यात असा विचार करते की बहुतेक हर्षवर्धनचा काय प्लॅन आहे तो मला माहीत करून घेतला पाहिजे. तर हर्षवर्धन त्या प्लॅनप्रमाणेच करतो. तो काहीतरी कारण काढून जबरदस्तीने तिला बोलावून घेतो आणि म्हणतो की मिहिका तू प्लीज इकडे ये. तर सगळेजण लग्नासाठी तयार झालेले असतात आणि सावनी देखील छान नवरीच्या वेशात तयार होऊन आलेली असते. तर सावनीने तयार झालेलीच असते, त्याचप्रमाणे ती तोडीस तोड मुक्ता देखील तयार झालेली असते. आणि मुक्ताने छान लाल रंगाची साडी नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते. सागर आता तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्याच वेळेला मुक्ता त्याच्याकडे बघून म्हणते की काय हो, असे का पाहताय माझ्याकडे, म्हणजे अचानक काय झालंय तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की खरंच मला तर असं वाटतंय ना की त्या नवरीच्या जागी तुम्हीच आहात आणि तुम्हीच लग्नासाठी बसणार आहात असंच वाटायला लागलंय. खरंच तुम्ही एखाद्या नवरीपेक्षा कमी सुंदर दिसत नाहीये. आणि मला तर असं वाटतंय की आता पुन्हा तुमच्याशी लग्न करू, कारण कसं आहे ना, आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं हे मला चांगलंच माहीत आहे, म्हणूनच आम्ही तुमच्याशी परत लग्न करू असं मला वाटायला लागलंय. मुक्ता आता मात्र लाजते आणि म्हणते की सागर काहीतरीच काय आहे तुमचं? तेव्हा सागर म्हणतो की नाही नाही, मी खरंच बोलतोय, मी खरंच सांगतोय, तुम्ही फार सुंदर दिसताय. आता मुक्ता मात्र पूर्णपणे हुरळून जाते आणि सागरच्या त्या बोलण्यामध्ये तिला खरंच विसर पडतो की मिहिका कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे. आता सागरच्या प्रेमामध्ये ती पूर्णपणे गुंतून गेलेली असते. तर त्या दोघांचा अशी नजरानजर चालू असताना समोरून मिहीर धावत येतो आणि म्हणतो की दादूस, आपली तयारी कशी झाली आहे, सगळं व्यवस्थित तर झालंय ना? तेव्हा सागर म्हणतो की झालं, नेहमीसारखा मांजरासारखा आडवा आलासच का तू? तू तर ना खरंच, तू आपल्या 101 मध्ये काय 102 मध्ये पण नुसता आडवा येत असतोसच. तेव्हा मिहीर तिथून धावून जातो. तेव्हा इंद्रा आणि बाकीचे सगळे मंडळी लग्नासाठी जमलेले असतात. तर इंद्रा म्हणत असते की काय चाललंय काय या लग्नात? हा मला वाटतंय ना भावला भावलीचा खेळ वाटतोय. नवरदेव अजूनही आलेला नाही, नवरी तर कधीच येऊन बसले, नवऱ्याची तर एंट्री अजूनही झाली नाही. तर हर्षवर्धन इथे मात्र मिहिकाच्या तयारीत असतो. हर्षवर्धनने सत्यमच्या मदतीने मिहिकाला मिळवण्याचा प्लॅन केलेला असतो. सत्यमचा एक माणूस हा पूर्णपणे बाहेर लक्ष ठेवून असतो. हर्षवर्धन हा स्वतःच्याच घरी मिहिकाबरोबर एकत्र होण्याचा आणि तिच्याबरोबर कायमचे संबंध क्रिएट करण्याच्या तयारीमध्ये असतो. आणि या सगळ्याचा त्याला जराही लाज वाटत नसते. तर तिथे मिहिका पोचलेली असते. मिहिका म्हणते की काय झालं आहे जिजू, तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलेलं आहे? त्याच वेळेला तो म्हणतो की माझं जरा काम होतं, या लग्नाच्या संदर्भातच तुझ्याशी बोलायचं होतं, एका अरेंजमेंटबद्दल. ती अरेंजमेंट मात्र तू मला नाही विचारून केलीस. तेव्हा ते म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही जिजू? तेव्हा तो म्हणतो की अगं,
या सगळ्या कॉस्ट्यूमबद्दल, हे कॉस्ट्यूमबद्दल तर आपण काही बोललोच नव्हतो. तर इथे खाली सगळे मीडियावाले जमतात आणि एक ब्रेकिंग न्यूज होऊन जाते, ती म्हणजे हर्षवर्धन अजूनही लग्नात आलेला नाही. आता हर्षवर्धन आलेला नाही म्हणून सगळेजण खाली खूपच जास्त चिंतेमध्ये असतात. तर मात्र हर्षवर्धन इथे वरती खूपच आनंदात असतो. इंद्रा बोलून दाखवते की काय आहे हे, नेमकं हिच्याच लग्नात हिचा नवरा पळून बिलून गेला की काय. सावनी तर आता त्या सहाबुटी बैलाला सोडून गेली असं म्हणता येणार नाही, तो सहापुटी बैलच हिला सोडून गेला असं म्हणावं लागेल. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात आणि माधवी आणि पुरू यांना तर खूपच आनंद होत असतो. तर इथे मुक्ता ही न हसता ती दुसऱ्याच विचारत असते. मुक्ता म्हणते की नेमकं हा हर्षवर्धन काय करत असेल. तिला हे कळलेलं असतं की मिहिकाही तिथे नाही, याचा अर्थ हर्षवर्धनने नक्कीच काहीतरी केलंय आणि पूर्णपणे मिहिकावर लक्ष ठेवून मुक्ता असते आणि मिहिकाच्या फोनचं लोकेशन मुक्ताने चालू केलेलं असतं, जेणेकरून मिहिका कुठे आहे हे मुक्ताला कळावे. आणि त्यानंतर मग आता मिहिकाही हर्षवर्धनबरोबर असते आणि हर्षवर्धन मुद्दामच काहीतरी चक्कर आल्यासारखे नाटक करू लागतो. आता मिहिका त्याचा विचार करू लागते. मिहिका म्हणते की जिजूंचं हे नेमकं सगळं काय चालू आहे. त्याच वेळेला आता मिहिका म्हणते की जिजू हे काय झालंय, तुम्ही मला कुठल्या रूममध्ये आणलं. तेव्हा तो म्हणतो की मिहिका, ही रूम आहे माझी हनीमूनची रूम. तेव्हा ती म्हणते की तुम्ही मग मला इथे कशासाठी आणलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं वेडे, तू वेडी आहेस का. अगं अरेंजमेंट बघण्यासाठी मी तुला सांगायला आणलं आहे की तुझ्या माणसाने खूपच छान अरेंजमेंट केली आहे सगळी. अगदी लग्नापासून ते आमच्या शेवटच्या नात्रीपर्यंत सगळी अरेंजमेंट केली. तर आता एकाच बाजूने हर्षवर्धन त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये गोळी टाकतो आणि तिला म्हणतो की हे घे मिहिका, हा ज्यूस पिऊन घे. तेव्हा मिहिका म्हणते की नको जिजू, मी ठीक आहे, मला हे सगळं नको. तेव्हा तो म्हणतो की तू माझ्यावर चिडली आहेस का, मी तुला असं बोलावलं आहे, प्लीज चिडू नको. मला फक्त तुला अरेंजमेंटबद्दल विचारायचं होतं, बाकी काही नाही, आणि तुला अप्रिशिएट करायचं होतं. त्याच वेळेला आता इथे लोकेशन समजल्यामुळे मुक्ता तिथे पटापट धावून जाते आणि त्याचबरोबर तिथे सागर आणि मिहीर देखील जातात. आणि मुक्ताच्या मागे मागे गेल्यामुळे सावनीलाही लक्षात येतं की हे नेमकं काहीतरी वेगळंच प्रकरण आहे, म्हणून सावनी देखील त्यांच्या मागे धावून जाते. त्याच वेळेला हर्षवर्धनना नेमकंच मुक्ता पकडते आणि म्हणते की हे बघा. मुक्ता म्हणायला लागते की सागर, या माणसाचा असली चेहरा काय आहे हा सगळ्यांसमोर मी आणलेला आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन हा विचित्र अवस्थेत असतो आणि मिहिकावरही तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. मिहिकालाही त्याने ज्यूसमधून काहीतरी पाजून बेशुद्ध केलेलं असतं. तर मिहिका आणि हर्षवर्धनला त्या अवस्थेत पाहून हे सगळं पाहिल्यावर सावनी खूपच चिडलेली असते. सावनी म्हणते की हे काय आहे सगळं, हर्षवर्धन तू काय करतोयस नेमकं, म्हणूनच तू तिथे लग्नासाठी नाही आहेस का. अरे आम्ही सगळेजण तुझी लग्नासाठी वाट पाहतोय, मी नवरी बनून गेली तासभर तुझी मूर्खासारखी वाट बघते. त्याच वेळेला हर्षवर्धनवर सागर खूप चिडलेला असतो आणि मिहिकाबरोबर असं केलंय म्हणूनच मिहीर आता हर्षवर्धनची जाऊन कॉलर धरतो. तो म्हणतो की हे सगळं काय चाललंय तुमचं, तुम्हाला हे सगळं शोभतं का. तर तेवढ्यातच मुक्ता जाते आणि ती पटकन जाऊन तिला कव्हर करते आणि मिहिकाला कव्हर करून ती म्हणते की चल आपण जरा जाऊया, आणि तिला ती बाथरूममध्ये घेऊन जाते. ती मिहिका मात्र थोड्याशा बेशुद्ध अवस्थेत असते. काय चालू आहे हे काहीच तिला कळत नसतं आणि ती मात्र खूपच घाबरलेली असते. आणि त्यानंतर आता इथे मुक्ता ही हर्षवर्धनला सगळ्या माणसांसमोर जोरात कानाखाली वाजवते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे सगळं काय चालू आहे, मी लग्नासाठी तयार आहे. तेव्हा ती म्हणते की तू कोणत्या हक्काने लग्नासाठी तयार आहेस, माझ्या मिहिकावर हात टाकण्याचा प्रयत्न केलास तू, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते. हे ऐकून आता हर्षवर्धनचा मात्र पारा चढतो. मुक्ता म्हणते की तू हे लग्न तर तुला करायचंच नाही, त्याचप्रमाणे तू माझ्या बहिणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलास, आता मी तुला काही सोडणार नाही, तुला बर्बाद करणार म्हणजे करणारच. आता सागर आणि मुक्ताने अशा प्रकारे हर्षवर्धनला बर्बाद करण्याचा विडा उचललेला असतो आणि मिहिकाचं आणि मिहीरचं आयुष्य मात्र पूर्णपणे विस्कळीत झालेलं असतं. आता हर्षवर्धनच्या एका घाणेरड्या कृत्यामुळे मिहिका त्याचप्रमाणे सावनीचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. आता या सगळ्याची घडी सागर व मुक्ता मिळून कशाप्रकारे बसवणार आणि मिहिका आणि मिहीरचं नातं कशाप्रकारे नॉर्मल करणार, हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.